गणना प्रकरण 6 नाजीरा संबंधी नियम। परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग की कोणा पुरुषाने अथवा स्त्रीने नाजीराचा नवस म्हणजे आपणाला परमेश्वराला वाहून घेण्याचा विशेष नवस केला तर त्याने द्राक्षारस व मद्य ही वर्ज करावी। द्राक्षारसाचा किंवा मद्याचा शिरकाही पिऊ नये, द्राक्षाचा कसलाही रस पिऊ नये। एवढेच नव्हे तर ताजी किंवा सुकविलेली द्राक्षे सुद्धा खाऊ नयेत। जितके दिवस तो आपणाला वाहून घेईल तितके दिवस त्याने बियापासून सालपटापर्यंत द्राक्षवेलाचे काहीच खाऊ नये। जितके दिवस त्याने वाहून घेण्याचा नवस केला असेल तितके दिवस त्याच्या डोक्याला वस्त्रा लावू नये। परमेश्वराला वाहून घेण्याचा त्याचा काळ संपेपर्यंत त्याने पवित्र राहावे आणि आपले केस वाढू द्यावे। जितके दिवस त्याने परमेश्वराला वाहून घेतले असेल तितके दिवस त्याने प्रेताजवळ जाऊ नये। त्याचा बाप, आई, भाऊ, बहीण ह्यापैकी कोणी मेले तरी त्याने सुतक धरू नये, कारण देवाला वाहून घेतल्याचे चिन्ह त्याच्या डोक्यावर असते। जितके दिवस तो आपणाला वाहून घेईल तितके दिवस त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र राहावे। कोणी त्याच्यापाशी अकस्मात मरण पावले आणि त्यामुळे वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले त्याचे डोके विटाळले तर त्याच्या शुद्धीकरणाच्या दिवशी त्याचे डोके मुंडावे, म्हणजे 7व्या दिवशी ते मुंडावे। 8व्या दिवशी त्याने 2 होले किंवा पारव्याची 2 पिले दर्शन मंडपाच्या दारापाशी याजकाकडे आणावी। याजकाने एकाचा पापबली व दुसऱ्याचा होमबली अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, कारण त्या प्रेतामुळे त्याला पाप लागले होते, म्हणून याजकाने त्याच दिवशी त्याचे डोके पवित्र करावे। मग परमेश्वराला वाहून घेतलेले आपले सर्व दिवस त्याने पुन्हा पाळावे। त्याने 1 वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणावा, तरी पण त्याचे नाजीरपण भ्रष्ट झाल्यामुळे त्याचे पूर्वीचे दिवस रद्द समजावे। नाजीराचा नियम हा, त्याचे नाजीरपणाचे दिवस पुरे झाले म्हणजे त्याला दर्शन मंडपाच्या दारापाशी आणावे आणि त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करावे। त्याने 1 वर्षाचा दोषहीन मेंढा होमबली म्हणून अर्पावा, 1 वर्षाची दोषहीन मेंढी पापबली म्हणून अर्पावी आणि शांत्यर्पणासाठी 1 दोषहीन मेंढा अर्पावा। आणि टोपलीभर बेखमीर भाकरी म्हणजे तेलात मळलेल्या सपिठाच्या पोळ्या आणि तेल चोपडलेल्या बेखमीर चपात्या आणि त्यासोबतची अन्नार्पणे आणि पेयार्पणे अर्पिण्यास आणावी। हे सर्व याजकाने परमेश्वरासमोर सादर करून त्याच्यासाठी पापबली आणि होमबली अर्पावे आणि टोपलीभर बेखमीर भाकरींसहित परमेश्वराप्रीत्यर्थ मेंढ्याचे शांत्यर्पण करावे आणि त्याबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ही याजकाने अर्पावी। मग नाजीराने वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले आपले डोके दर्शन मंडपाच्या दारापाशी मुंडावे आणि आपले केस शांत्यर्पणाच्या खाली असलेल्या अग्नीवर टाकावे। नाजीराने वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले आपले डोके मुंडिल्यावर याजकाने मेंढ्याचा शिजविलेला फरा व टोपलीतील 1 बेखमीर पोळी व 1 बेखमीर चपाती घेऊन नाजीराच्या हातांवर ठेवावी। याजकाने ते ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे। ओवाळलेला ऊर आणि समर्पिलेली मांडी ह्यासह हे सर्व याजकासाठी पवित्र समजावे। ह्यानंतर नाजीराला द्राक्षारस पिण्याची मोकळीक आहे। नाजीराचा नवस आणि आपणास परमेश्वराप्रीत्यर्थ जे अर्पण अर्पावयाचे त्याविषयींचा नियम हा, ह्याखेरीज त्याने ऐपतीप्रमाणे शक्य असेल ते द्यावे। केलेल्या नवसाप्रमाणे वाहून घेण्याच्या नियमाला अनुसरून त्याने वागावे। याजकांनी द्यावयाचा आशीर्वाद। परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना असे सांग की तुम्ही इस्रायल लोकांना आशीर्वाद देताना ह्याप्रमाणे म्हणा, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो। परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो। परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देवो। ह्या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन।